नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पीके किचनमध्ये मनपूर्वक स्वागत। रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लवकरात लवकर पीके किचनच्या लिंकवरती जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आजची आपली रेसिपी म्हणजे राजमा। इथे मी सर्वप्रथम रात्रभर राजमा हा छान भिजवून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता राजमाचा कलरही चेंज झालेला आहे आणि छान फुगलेला पण आहे। चला तर आपण आता इथे पेस्ट किंवा ग्रेव्हीचे सामान तयार करू। इथे मी सगळ्यात पहिले तेल घालून घेतलं आणि त्याच्यात खडे मसाले म्हणजे इथे माझ्याकडे लवंग होती, दालचिनी आणि मिरे हे घालून घेतलं मी। ते घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरे घालूया आणि थोडंसं तडतडून घेऊया। हे तडतडलं की त्याच्यामध्ये एक मीडियम साइजचा कांदा घालून घेऊया। कांदा आपण खूप पण भाजून नाही घेणार, थोडासा भाजून घेऊया। अगदी कांद्याचा कलर चेंज वाटला की त्याच्यामध्ये बारीक कापलेला अद्रक घालून घेऊया। अद्रक घातल्यानंतर 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या, इथे मी 2 हिरव्या मिरच्या मध्यभागी कट केलेल्या आहे। त्याच्यानंतर आपण लाल मिरची पावडर घातली। मिरची पावडर घातली की चांगलं मिक्स करून थोडंसं गॅसवरती असंच परतवून घेऊया। या स्टेजला आपण हळद घालून घेऊया। हळद घातल्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे मोठे साईजचे कट केलेले टोमॅटो घातल्यानंतर मिक्स केलं आणि चवीनुसार मीठ घातलं। मीठ घालून झालं की थोडंसं मिक्स करून घेऊया। मिक्स झालं की अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया। पाणी घालून झालं मग आपण मिक्स करून घेऊ थोडंसं आणि कुकरचं झाकण हे बंद करून घेऊया। तीन शिट्ट्या झाल्या की गॅस ऑफ करू। आता आपण कुकर ओपन करून बघूया। सगळ्यात पहिले इथे आपण चिमट्याच्या साहाय्याने टोमॅटोचे साल काढून घेतले। साल काढल्यानंतर पळीच्या मागच्या बाजूने आपण त्याला चांगलं पेस्ट करून घेऊया। तर मसाला किंवा वाटण हे बनवून तयार आहे। कमी गॅसवरती असंच थोडं परतवून घेऊया। मसाला छान परतवून झाला की त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राजमा घालून घेऊया। इथे मी 1 कप राजमा रात्री छान भिजवून घेतलेला होता, तो सकाळी शिजवून घेतला। आता आपण इथे अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आणि घरातील लाल मिरची पावडर, नंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली। त्याच्यानंतर आपण कस्तुरी मेथी ही हाताने छान बारीक करून घालू। कस्तुरी मेथीने भाजीला छान टेस्ट येते। आता आपण हे सर्व मसाले चांगलं मिक्स करून घेऊया। मसाले छान मिक्स झाले की कुकरचं झाकण आपण बंद करून घेऊया। कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण आपण उघडून घेऊया। इथे आपला राजमा बनवून तयार आहे। त्याच्यामध्ये आपण बारीक केलेली कोथिंबीर घालून घेतली। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।